भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर ही झटपट होणारी टमॅटो चटणी नक्की बनवून बघा. सध्या ही चटणी खूप व्हायरल आहे कारण बनवायला सोपी आहे, नेहमीच्या चटणीपेक्षा टेस्टी आहे. भातासोबत चपातीसोबत एकदम मस्त लागते. टमॅटो चटणी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 5 ते 6 टमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढी चटणी बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही टमॅटो घेऊ शकता. आत्ता आपण टमॅटो कट करून घेऊया. कट करताना 2 समान भागांमध्ये कट करायचे आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि मधून 2 समान भागांमध्ये कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने घेतलेले सर्व टमॅटो कट करून झालेले आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. चटणी बनवण्यासाठी तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये कट केलेले एक टमॅटो भाजण्यासाठी सोडून घेऊया. चटणीला छान अशी चव येण्यासाठी त्यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये घालूया. आणि त्याचबरोबर वरून थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यामुळे चव छान उतरते आणि टोमॅटोही लवकर मऊ होतात. इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. आता त्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं टमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. 3-4 मिनिटांनंतर टमॅटो छान अशी मऊ होतात. खालची बाजू छान भाजली जाते. मग आपण पलटवून दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घेऊया. तुम्ही सुद्धा ह्या अशा पद्धतीने टमॅटोची चटणी नक्की करून बघा. ज्यांना टमॅटो आवडत नाही ते सुद्धा टमॅटोची चटणी मागून खातील. तेलामध्ये छान अशी टमॅटो भाजून घेतली की त्यामधला कच्चेपणा कमी होतो आणि खाताना मस्त खमंग स्मोकी चव येते. इथे टमॅटो छान अशी मऊ झालेत. गॅस बंद करून टमॅटोची साल काढून घेऊया. साल तशीच ठेवली तर ती खाताना तोंडामध्ये येते. त्यामुळे आधी आपण साल काढून घेऊया, म्हणजे मऊ अशी चटणी आपली तयार होईल. इथे टमॅटो छान अशी भाजलेले आहेत. सालसुद्धा काढून झाले आहे. आता आपण मॅशरच्या मदतीने चटणी बनवून घेऊया. टमॅटो छान असे शिजलेत त्यामुळे 1-2 मिनिटांमध्ये छान अशी चटणी बनवून तयार होते. मिक्सरमध्ये पल्स मोडवरती ही चटणी बनवू शकता, पण थोडी काळजी घ्यावी लागते, नाहीतर लगेच टमॅटो पाणी सोडतात आणि पातळ अशी टमॅटो प्युरी तयार होते. आपल्याला घट्ट दाणेदार अशी चटणी बनवायची आहे. तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरच्या मदतीने छान अशी चटणी बनवून तयार होते. खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे. भातासोबत चपातीसोबत खाण्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करून बघा. मस्त मऊ दाणेदार अशी चटणी तयार आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि पुढची तयारी करूया. ह्या स्टेजला आपण चटणीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. कांदा नक्की वापरा, कारण मऊ चटणीमध्ये कच्च्या कांद्याचा कुरकुरीतपणा खाताना खूप मस्त लागतो. कच्च्या कांद्यामुळे चटणी जास्त वेळ टिकत नाही, म्हणून चटणी आधी बनवून ठेवायची आणि जेव्हा खायची असेल तेव्हा वरून ताजा कांदा घालून खाऊ शकता. आता आपण चटणीसाठी एक फोडणी बनवून घेऊया. एकदम बेसिक फोडणी आहे, पण त्यामुळे आपली चटणी एकदम मजेदार आणि चवदार होणार आहे. फोडणीसाठी तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा एवढी मोहरी घालूया. मोहरी छान अशी तडतडली की थोडेसे जिरे, कढीपत्ता, हळद, धनेपूड आणि थोडंसं लाल तिखट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथं आपली मस्त अशी फोडणी तयार आहे. गरम गरम फोडणी आपण चटणीवरती घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मीठ आपण टमॅटो भाजते वेळी घातलं होतं. आता तुमच्या अंदाजानुसार मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. मस्त अशी टमॅटो चटणी तयार आहे. भातासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. खूप मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही कांदा टमॅटो चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.